आजोबा, आम्हाला छानपैकी एक गोष्ट सांगा की. हो हो सांगतो बाळांनो. ससा आणि कासवाची शर्यत. तर मग ऐका. एका गावात ससा आणि कासव राहत असते. सशाला फार गर्व होता. मीच शक्तिमान, मीच चपळ, मीच चांगल्या उड्या मारतो. तो एक दिवशी कासवाला म्हणाला, चल रे कासवा, माझ्याबरोबर शर्यत लाव. कासव म्हणाले, अरे बाबा, तुझ्याबरोबर कशी शर्यत लावणार मी तर हळू चालतो. तर ससा म्हणाला, नाही 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 नाही, तू माझ्याबरोबर शर्यत लावायलाच पाहिजे. उद्या सकाळी उठायचं आणि शर्यत लावायची बघ. इथून सरळ टेकडीवर जायचं बघ. आणि अशा प्रकारे शर्यत ठरली. दुसऱ्या दिवशी सकाळी ससा आणि कासव शर्यतीला सुरुवात झाली. आणि बघता बघता ससा पुढे गेला आणि कासव काय हळूहळू मागे मागे जात होती. पण ससा खूपच पुढे गेला आणि म्हटला काय, अरे कासव खूप स्लो येत आहे. तोपर्यंत आम्ही आराम करूया. इथं बसून झाडाखाली थोडं गवत खाऊया, थोडं गाजरं खाऊया, थोडी मुळा खाऊया. मस्तपैकी खाऊन निवांत झोपून टाकूया या झाडाखाली. अरे वा 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 वा, मस्त खाल्लं. माझं पोट टुंबपैकी भरलं बघा. आणि पोट भरल्यावर सश्याला आली झोप. आणि ससा गडद झोपी गेला. आणि कासव काय हळूहळू डोंगर चढत त्या ठरलेल्या ठिकाणी पोचले. ससा एवढा चपळ असून तिथे पोचला नाही. कासवच अगोदर पोचले. आणि अशा प्रकारे कासवाने शर्यत जिंकली. ये बरं का बाळांनो, या गोष्टीतून आपल्याला काय शिकायला मिळते? कधीही कुणाला कमी लेखायचे नाही. अशा छान छान गोष्टी बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. बाय बाय, टाटा.